दिसाले का तुला तेवढ्या लांबून? त्यांनी त्यांच्या मेंदूच्या आदेशानुसार तर भावांनो मित्रांनो आणि तुम्हा सर्वांना माहित आहे आजचा आपला ब्लॉग जो आपण सुरू केलेला आहे, तुम्ही कालचा ब्लॉग बघितलाच असेल तर तुम्हाला कळालं असेल की आम्ही गावाकडे जाणार होतो. तुम्हाला काल सांगितलं बायकोने अशी खूप छान अशी मेहंदी सुद्धा काढलेली तिने तुम्हाला दाखवलेली आहे. हा श्रावणी काढलेली आहे आणि अबा बापरे खूप म्हणजे जोरदार तयारी करून आता आम्ही या ठिकाणी निघालेलो आहोत. आता वेळ झालाय तसा 11 वाजलेले आहेत साधारणतः. आपल्याला आता एक तुम्ही धरून चला 6-7 तरी वाजतीलच परभणीला पोहोचायला आपल्याला. कारण मॅडम आणि छोट्या मॅडमचं काही तयारी लवकर काही झाली नाही त्यामुळे. हो मी म्हणलो होतो. ओके ठीक आहे, मी माझे शब्द वापस घेतो कारण आता बहुमताचा आकडा इथे जरा जास्त आहे. मी आता अल्पमतामध्ये आहे सध्या, त्यामुळे मी माघार घेतो आणि आता गाडी चालवायचं जे काम आहे मागच्या 1-2 ब्लॉग आधी आपल्याला जी ड्रायव्हर नावाची जी उपाधी आपल्याला बायकोने दिलेली आहे, आता त्या ड्रायव्हर नावाची जी उपाधी मिळालेली आहे आता त्या व्यक्तीचं आता काम आहे. आता हे असंच बडबड 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 करणार आणि जायला वेळ करणार. नाही वेळ नाही करणार मी वेळ करत नसतो. हे लेटच करणार जायला. किती वाजेपर्यंत पोहोचवाल? आता 6 पर्यंत जाऊ आपण, 6 वाजे तक. हा समृद्धी महामार्गाने जायचं आपल्याला आता. 6 वाजेपर्यंत सिरियसली? हो आता पेट्रोल भरायचं आहे. गाडीला पण भूक लागलेली आहे आपल्या. आता 11:15 वाजलेत. 11 म्हणून. तर ठीक आहे चला मग आता प्रवासादरम्यानच्या गमती जमती आम्ही तुमच्यासोबत शेअर करूया. तर मित्रांनो आपण नाही का इथं BPCLचा जो पेट्रोल पंप आहे वर्धा रोडवरती नाही का, या ठिकाणी आपण आता पेट्रोल भरायला इथे थांबलो होतो. पेट्रोल पूर्ण भरून घेतलंय गाडीमध्ये, टँक फुल केलेला आहे. आणि फायदा असा होतो मित्रांनो आपल्याला की माझ्याकडे नाही का SBI BPCLचं पेट्रोल कार्ड आहे आणि पेट्रोल कार्ड असल्यामुळे त्याच्यामध्ये जे पॉईंट्स जमा होतात ते पॉईंट्स जमा झाल्यानंतर आपल्याला पेट्रोल सुद्धा फ्रीमध्ये मिळत असतं जेव्हा तुम्ही पॉईंट्स रिडीम करत असता. तर आज मी ते पॉईंट्स रिडीम केलेले आहेत आणि खूप सारे जमा होऊ द्यावे लागतात त्यावेळेला. पण फायद्याचा आहे. आता दर महिन्याचा एक्सपेन्सेस आपण त्याच्यामधूनच करतो, चांगले पॉईंट्स भेटतात आणि त्याचा फायदा पण आपल्याला होतो. अशा पद्धतीने आजचं जे पेट्रोल भरलेलं आहे आता आणि आता पुढचा प्रवास आपल्याला करायचा आहे. इथे थोडी गाडीची हवा चेक करून घ्यावं म्हणलं पण जरा जास्तच गर्दी आहे. आणि हे आपल्या गणपती बाप्पाला मस्त अशी फुलं आणली होती सकाळी. तर असू द्या आता पटकन आता इथून निघतो कारण हवा श्रावला आता भूक लागलेली आहे या ठिकाणी. त्यामुळे इथे हा जो BPCLचा इथं अजून एक पेट्रोल पंप आहे तिथे आपण थांबलेलो आहोत. ते अशा भरपूर गाड्या आहेत आणि श्राव आणि ते तिथे हे बघा दोघीजणी तिथे बसले आहे. आता मी जाऊन पाहतो काय त्यांना खायचं आहे आणि काहीतरी खाऊ घालायला लागेल. भूक लागली आता 1:30 वाजले जवळपास. ए काय हो चीज पीज काही नाही दिसाले का तुला तेवढ्या लांबून? काय मागवायचे? त्यांचं अजून मेनू ठरवणं झालंय. आता अजून जेवढे लेट कराल तेवढे जायला. हा चीज नाही, चीज आणि फिश काही नाही आहे ते. मी बरोबर मागवतो काय मागवायचे ते सांगू का? माझी चॉईस ना. एक सांबार वडा मागवतो, इडली. बरं चल तिथे जाऊन बघू आपण. तर हे बघा 2 मेंदू वडा इथं मागवले आहे आणि त्यांनी त्यांच्या मेंदूच्या आदेशानुसार मेंदू वडा खायला सुद्धा चालू केलेला आहे. माझी वाट सुद्धा बघितलेली नाही आहे. असे आमचे भुक्कड प्राणी आहेत हे 2 जण आहेत. भूक लागली आहे आणि मी गरिबांना नाही का डाळ राईस, गरीब माणूस दाल राईस मागवलेला आहे. तर मी आता व्लॉग बंद करतो नाही तर हे 2 जणी खाऊन घेतील, मला काही ठेवणारच नाही. तर यांना नाही का आमच्या 2 भोकड माणसांना आता आम्ही खाऊ घातलेला आहे, जेवू घातलेला आहे आणि परत त्यांचं नाही का ती म्हणजे भूक संपली नाही या लोकांची. बघा हे आईस्क्रीम हो मी पण आणले माझ्यासाठी. कसं आहे आता बघा 2 भुक्कड माणसा 2 भुक्कड व्यक्तींना सांभाळणारा माणूस सुद्धा भुक्कडच असतो, फक्त तो दाखवत नसतो.
कारण ब्लेम यांच्यावर करत असतो. यांना खायचं तर जाऊ दे आता मस्तपैकी नाही का ही कुल्फी खाण्याचा आनंद आम्ही या ठिकाणी घेतो आणि थोड्याच वेळात या ठिकाणाहून आपल्याला पुढे निघायचं आहे. तर पुढेचा प्रवास आपण करूया. तोपर्यंत कुल्फी खाण्याचा मजा घेऊ कारण माझी कुल्फी वितळून जाणार आहे.